आपल्याला आजचा टॉपिक बघायचा आहे हार्ट. हार्ट म्हणजे काय, हार्टचं फंक्शन काय, हार्टचं वॉल काय, किंवा ट्रायकस्पिड वॉल, बायकस्पिड वॉल, पल्मनरी आउटा किंवा पल्मनरी वेन, पल्मनरी आर्टरी, ठीक आहे, किंवा सुपिरियर वेना किंवा इन्फिरियर वेना किंवा म्हणजे काय, हार्टमध्ये किती चेंबर असतात, जसे की राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल, ह्याचं काय काम असतं, किंवा हार्टबीट म्हणजे काय, जर हार्टबीट जास्त झाल्यावर काय होतं, हार्टबीट कमी झाल्यानंतर काय होतं, किंवा असे काही क्वेश्चन असतात जे हार्टच्या रिलेटेड असतात, किंवा हार्टचे वॉल किती असतात, हे सर्व आपल्याला बघायचं आहे. तो डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार. हार्टची एक राईट साईड आहे आणि लेफ्ट साईड. राईट साईडला राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल्स, ठीक आहे, याच्यामध्ये एक वॉल आहे, त्याला म्हणतो आपण ट्रायकस्पिड वॉल, ठीक आहे. आता हे दोन्हीच्या वरी बघा, ब्ल्यू लाईनमध्ये दिसत आहे तुम्हाला, वरच्या साईडला आहे सुपिरियर वेना किंवा आणि खालच्या साईडला आहे इन्फिरियर वेना किंवा, ठीक आहे. आता ह्यांचं काय काम असतं माहिती का, जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं तो ब्लड घेऊन येत असतो कुठं, राईट ॲट्रियममध्ये, ठीक आहे. राईट ॲट्रियममधून कुठं जाणार, राईट वेंट्रिकल्स, ठीक आहे. आता इकडल्या साईडला बघा, आता लेफ्ट साईडला जे रेड कलरचं आहे, लेफ्ट ॲट्रियम टू लेफ्ट वेंट्रिकल्स, ठीक आहे. म्हणजे आता जे रेड कलरचं आहे ते ब्लड असतं ऑक्सिजनेटेड ब्लड, ठीक आहे. आता तुम्हाला वरच्या साईडला दिसत असेल आवर्टा, ठीक आहे, इकडे दिसत पल्मनरी वेन, ठीक आहे. ह्या दोन वेन आणि वरच्या साईडला आहे आवर्टा, ठीक आहे. ब्लड आता जो लेफ्ट ॲट्रियम टू लेफ्ट वेंट्रिकल्स आणि हे ट्रान्सफर होत असतं कुठं माहिती आहे का, ऑल ओव्हर द बॉडी. फक्त आता जस्ट राईट साईड बघू, राईट साईडमध्ये बघा, जे डिऑक्सिजनेटेड ब्लड, सर्व ब्लड हे राईट साईडमध्ये असतं. डिऑक्सिजनेटेड म्हणजे इम्प्युअर ब्लड, ठीक आहे. आता इम्प्युअर ब्लड काय असं माहिती आहे का, फर्स्ट बघा, जे सुपिरियर वेना किंवा वरच्या साईडला आणि इन्फिरियर वेना किंवा खालच्या साईडला, ठीक आहे, ह्या दोन्हीमधून ब्लड कुठं येणार, राईट ॲट्रियममध्ये, ठीक आहे. राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकल्समध्ये एक वॉल असते, तिला म्हणतो आपण ट्रायकस्पिड वॉल, ठीक आहे. दोन्हीच्या मध्ये म्हणजे ब्लड ब्लॅक फ्लो म्हणजे पुन्हा वापस जाऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये एक वॉल असते, त्याला म्हणतो आपण ट्रायकस्पिड वॉल. आता जे ब्लड आलेलं आहे राईट वेंट्रिकल्समधून, जे ब्लड जात असतं कुठं, पल्मनरी आर्टरी, ह्याच्यामध्ये एक वॉल असती, तिला म्हणतो आपण पल्मनरी वॉल, ठीक आहे. आता हे ब्लड राईट वेंट्रिकल्स टू जाणार पल्मनरी आर्टरी. आता ह्या पल्मनरी आर्टरीमधून ब्लड जात असतं लंग्सला, कशासाठी, टू गेट ऑक्सिजनेटेड, म्हणजे जे आधी इम्प्युअर ब्लड होतं हे प्रोसेसमध्ये येऊन नंतर हे ब्लड जातं लंग्समध्ये, कशासाठी, ऑक्सिजनेटेड ब्लड होण्यासाठी, म्हणजे प्युअर ब्लड होण्यासाठी. कळालं, म्हणजे राईट साईड. आता लेफ्ट साईड बघू. आता ह्याच्यामध्ये बघा, जे लेफ्ट साईडचं ब्लड आहे ते असतं ऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजे ऑलरेडी हे ब्लड ऑक्सिजनेटेड, ठीक आहे, म्हणजे प्युअर ब्लड असतं, ठीक आहे. म्हणजे हे ब्लड कुठून येत असं माहिती आहे का, लंग्समध्ये ऑलरेडी ऑक्सिजनेटेड झाल्यामुळं आता हे ब्लड जात असतं कुठं, पल्मनरी वेन, ठीक आहे. पल्मनरी वेन टू, समजा ह्या बारीक बारीक दिसते दोन लाईन, हे असतात पल्मनरी वेन, इथून येणार तो जाणार लेफ्ट ॲट्रियम, ठीक आहे. आता सेम लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल्स, जसं आपण राईट साईडला बघितलं राईट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल, तसंच लेफ्ट साईडला लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल, ह्याच्यामध्ये एक वॉल असते, त्या वॉलला म्हणतो आपण मिट्रल वॉल, ठीक आहे. म्हणजे ब्लड पुन्हा वापस जाऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये एक वॉल असते, त्याला म्हणतो आपण मिट्रल वॉल. आता नंतर जे लेफ्ट वेंट्रिकलमध्ये जो ब्लड आलेला आहे तो ब्लड जात असतो कुठं, आवर्टामध्ये, त्याच्यामध्ये एक असतं वॉल, तिला म्हणतो आपण आवर्टिक वॉल. आता हे ब्लड आलेलं जो आवर्टामध्ये आलेलं आहे ते ब्लड जात असतं ऑल ओव्हर द बॉडी, म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड ऑल ओव्हर द बॉडी ट्रान्सफर केला जातो. हे आपलं राईट साईड, लेफ्ट साईड, ऑक्सिजनेटेड ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड किंवा आर्टरी, वॉल, त्याचं फंक्शन काय, राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, ट्रायकस्पिड वॉल, मिट्रल वॉल, हे सर्व आपण बघितलेलं आहे. एसे नोड, एसे नोडला आपण पेसमेकर म्हणत असतो, ठीक आहे. आता ह्याच्यापासून जो एसे नोड आहे त्याच्यापासून इम्पल्सेस जनरेट होत असतात. एसे नोड टू एव्ही नोड्स, एव्ही नोड्स टू बंडल ऑफ हीज आणि बंडल ऑफ हीज टू पोर्कन्जी फायबर, असे इम्पल्सेस ट्रान्सफर होत असतात, ठीक आहे.
वॉल ओपन अँड क्लोज. आता ज्या वॉल असतात बघा, मिट्रल वॉल असेल, ट्रायकस्पिड वॉल असेल, आवर्टिक वॉल असेल किंवा पल्मनरी वॉल असेल, ह्या ओपन आणि क्लोज होत असतात. बघा ह्याच्यामध्ये सांगतो, जर बी पी वाढला म्हणजे ब्लड प्रेशर जर इन्क्रीज झालं तर समजायचं त्यावेळेस वॉल ओपन झालेले आहेत, आणि जर ब्लड प्रेशर कमी झालं किंवा डिक्रीज झालं तर वॉल ह्या क्लोज झालेल्या आहेत. ठीक आहे, वॉल बंद झालेले आहेत. आता जी वॉलची मुवमेंट आहे, समजा आपल्या साऊंड हा ऐकू होतं बघा हार्टचा लप आणि डब. ठीक आहे, लप साऊंडला आपण S1 म्हणत असतो आणि डब साऊंडला S2 म्हणत असतो. ठीक आहे, आता S1 म्हणजेच लप साऊंड, त्याच्यामध्ये मिट्रल वॉल आणि ट्रायकस्पिड वॉल ह्या दोन्ही वॉल क्लोज झालेल्या असल्या की लब असा आवाज येत असतो, म्हणजेच S1 साऊंड म्हणत असतो. आणि पल्मनरी वॉल्स म्हणजे आवर्टिक आणि पल्मनरी वॉल ही जर क्लोज झाल्यानंतर डब असा आवाज येतो, म्हणजे त्याला आपण S2 म्हणत असतो. ठीक आहे, नंतर काही कॉमन हार्ट प्रॉब्लेम बघा, जसं की हार्ट अटॅक असेल, इन्क्रीज ब्लड प्रेशर असेल किंवा हाय ब्लड प्रेशर असेल किंवा हार्ट फेलियर असेल, ॲरिथमिया असेल, ब्लॉकड आर्टरी असेल, असे काही प्रॉब्लेम असतात हार्टचे. कार्डियक सायकल, ॲट्रियल सिस्टॉल 0.1 सेकंड, वेंट्रिकल सिस्टॉल 0.3 सेकंड, कंप्लेटेड कार्डियक डायस्टॉल 0.4 सेकंड, टोटल टाइम्स 1 कार्डियक सायकल 0.8 सेकंड, म्हणजे 0.8 सेकंडला एक कार्डियक सायकल कंप्लीट होत असते. कार्डियक आउटपुट, एक सायकल म्हणजे कार्डियक सायकल एक कंप्लीट होण्यासाठी बघा 70 ml ब्लड व्हॅल्यूम आणि 70 हार्ट रेट इज इक्वल टू 4900 ml ब्लड, म्हणजे एक कार्डियक सायकल कंप्लीट होत असताना 5 लिटर ब्लड बाहेर पडत असतं. ह्याला म्हणतो आपण कार्डियक आउटपुट, म्हणजेच हार्ट रेट इंटू ब्लड व्हॅल्यूम, त्यालाच आपण कार्डियक आउटपुट असं म्हणतो.